Hello students, वेलकम टू समर्थ सायन्स अकॅडमी. आपलं यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे एन्जॉय सायन्स. जर तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा. 11th मध्ये जे आपलं सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आहे त्या चॅप्टरमध्ये आपण एक्सरसाइज सॉल्व करत होतो. त्याचा क्वेश्चन 4 आपला बाकी होता. तर त्या क्वेश्चन 4 मध्ये आज काही न्यूमेरिकल्स आपण सॉल्व करणार आहोत आणि आपला क्वेश्चन 4 हा कंप्लीट करणार आहोत. तर कुठले कुठले न्यूमेरिकल्स आहेत बघा. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणजेच MgO इन 80 ग्रॅम अँड 10 ग्रॅम ऑफ कंपाऊंड. ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस दिले आहेत. मॅग्नेशियमचं 24 असतं आणि ऑक्सिजनचं 16. मुलांनो हे यू मध्ये पण दिलेलं असतं युनिफाईड मास, हे पण युनिफाईड मासमध्ये पण दिलेलं असतं. पण ज्यावेळेस आपण याचं मोलर मास मध्ये कन्वर्ट करतो ना, मोलर मास जर काढायचं असेल तर त्याला आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेत असतो. ओके, तर मग हे आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करून MgOचं मोलर मास काढू शकतो. MgOचं मोलर मास किती येणार मग 24 ग्रॅम प्लस 16 ग्रॅम, कारण की एक Mg प्लस O ना. तर आपण सोल्युशनमध्ये सर्वात पहिले तेच करूया. मोलर मास ऑफ MgO कॅल्क्युलेट करण्यासाठीच तुम्हाला ही मासेस त्यांनी देऊन दिलेली होती. तर 24 ग्रॅम प्लस 16 ग्रॅम आपण घेताना त्याला म्हणू 40 ग्रॅम पर मोल मोलर मास झालं. आता त्यांनी दिलेलं आहे आपल्याला फर्स्ट कंडिशनमध्ये 80 ग्रॅम जर मॅग्नेशियम ऑक्साईड घेतला तर त्याचे नंबर ऑफ मोल्स किती. सेकंडमध्ये जर 10 ग्रॅम ऑफ कंपाऊंड घेतला तर त्याचे मोल्स किती. आता बघा, गिवन मास अपॉन जर मोलर मास केलं, गिवन मास अपॉन जर मोलर मास केलं तर आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळतात, कारण की आपल्याकडे फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्याचा. नंबर ऑफ मोल्स ऑफ MgO म्हणजेच N इज इक्वल्स टू मास ऑफ MgO अपॉन मोलर मास ऑफ MgO. बरं, मग मास किती दिले त्यांनी बघा 80 ग्रॅम अपॉन मोलर मास किती 40 ग्रॅम. 80 अपॉन 40 किती 2 मोल्स. त्यानंतर नंबर ऑफ मोल्स ऑफ MgO, मास ऑफ MgO अपॉन मोलर मास ऑफ MgO. मास किती दिलाय 10. बघा सेकंड कंडिशनमध्ये 10 दिलाय अपॉन 40. जसं फर्स्ट कंडिशनमध्ये आपल्याला त्यांनी दिलंय 80 ग्रॅम गिवन मास. ओके, आणि मोलर मास तर फिक्स असणार MgOचं ते 40. सेकंडमध्ये 10च दिलंय, 10 अपॉन 40 केलं तर उत्तर येतं 0.25. तर असे आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळून जातात. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. what is volume of carbon dioxide CO2 occupying फर्स्ट दिलाय 5 मोल्स अँड सेकंड दिलाय 0.5 मोल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड मेजर्ड ॲट STP. मुलांनो STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. ओके, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशनमध्ये आपल्याला माहिती पाहिजे की त्याचे जे काही टर्म्स असतात, जसं नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करताना व्हॉल्यूम असतो गॅसचा, तो पण आपण कॉन्स्टंट घेत असतो. ओके, तर मग बघा आता कार्बन डायऑक्साईडसाठी आपण काय कन्सिडर करायचं बघा. द नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 फर्स्ट कंडिशनला दिले 5 मोल्स, सेकंड कंडिशनला दिले 0.5 मोल्स. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसचा फॉर्म्युला असतो व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP अपॉन जो मोलर व्हॉल्यूम असतो तो आपण फिक्स घेत असतो. मोलर व्हॉल्यूम किती घ्यायचा असतो STPला 22.4 dm³. ओके, हा मोलर व्हॉल्यूम घ्यायचा असतो नेहमी. तर मोलर व्हॉल्यूम फिक्स असतो म्हणून आपण त्याला STP बोललेलं आहे. आता ह्या फॉर्म्युल्यावरून व्हॉल्यूम ऑफ गॅस काढू शकतो जर हा याला मल्टिप्लायला गेला. नंबर ऑफ मोल्स जसं बघा इथे 5 दिले, समजा मी 5ला जर 22.4 ने मल्टिप्लाय केलं तर मला ह्या कंडिशनमध्ये व्हॉल्यूम किती ते मिळून जाईल. दुसऱ्या कंडिशनमध्ये पुन्हा 22.4 ने मी 0.5ला जर मल्टिप्लाय केलं तर ह्या कंडिशनला मला व्हॉल्यूम ऑफ गॅस किती असेल STPला तो मिळून जाईल. मग आपण एक एक कंडिशन सॉल्व्ह करू. फर्स्ट कंडिशनमध्ये बघा व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP इज इक्वल्स टू 22.4 इंटू हा 5 आपण मल्टिप्लाय करू, म्हणजे आपल्याला आन्सर मिळणार 112 डेसिमीटर क्यूब. सेकंड कंडिशन बघा व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP इज इक्वल्स टू पुन्हा 22.4 कोणाला मल्टिप्लायला जाणार या 0.5ला. जर या दोघांनी मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर मिळतं 11.2 डेसिमीटर क्यूब. त्या पद्धतीने आपल्याला हे दोघं आन्सर्स इथे मिळू शकतात. नेक्स्ट बघा, कॅल्क्युलेट द मास ऑफ पोटॅशियम क्लोरेट रिक्वायर्ड टू लिबरेट 6.72 डेसिमीटर क्यूब ऑफ ऑक्सिजन ॲट STP. मोलर मास ऑफ पोटॅशियम क्लोरेट म्हणजेच KClO3 इज
122.5 ग्रॅम पर मोल. ओके, हे दिलेलं आहे. तर गिवन आपल्याला जे दिलं ना मोलर मास ते पहिले लिहून घेऊया. मोलर मास ऑफ KClO3. मोलर मास ऑफ KClO3 दिलेलं आहे, म्हणजे एका मोलसाठी किती, KClO3च्या एका मोलसाठी किती. आपण ना याची रिॲक्शन सॉल्व्ह करूया KClO3ची. बघा मुलांनो, 2KClO3 ज्या वेळेस आपण डिकम्पोज करू तर आपल्याला ट्वाइस KCl इथून बाहेर पडताना दिसतो. इथे 2 राहिलाय, 2 KCl बाहेर पडतो आणि 3 ऑक्सिजन्स इथून बाहेर पडतात. दिस इज अ डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता जर या डिकम्पोजिशन रिॲक्शनचं या बघा, हा एका मोलसाठी एवढं आहे, तर आपण 2 मोल्स घेतलेले आहेत. एका मोलसाठी एवढं आहे, तर 2 मोलसाठी किती, तर ह्या व्हॅल्यूला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. 2 मोल्स ऑफ पोटॅशियम क्लोराईड म्हणजेच KClO3 इज इक्वल्स टू 2 इंटू मोलर मास जे असेल ते लिहूया. कारण की 1 मोलसाठी मोलर मास हे आहे, तर 2 मोलसाठी किती येणार आहे, 245 ग्रॅम. सिमिलरली 3 मोल्स ऑफ O2 ॲट STP. STP मध्ये मोलर मास मोलर व्हॉल्यूम आपण घेत असताना ऑक्सिजनसाठी आपण 22.4 एकासाठी घेतला. आता 3 मोल्स आहेत तर 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 67.2 डेसिमीटर क्यूब झाला. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तो फॉर्म्युला आपण इथे करू शकतो किंवा ह्या रिॲक्शनवरून जाऊया. बघा, इथे टोटल KClO3 किती आहेत, 245 ग्रॅम. हे बघा, 245 ग्रॅम KClO3 किती ऑक्सिजन देतो, 67.2 डेसिमीटर क्यूब इतका ऑक्सिजन तो तिथनं लिबरेट करतो. पुन्हा या रिॲक्शनवरून जाऊया. 245 ग्रॅम ऑफ KClO3 विल लिबरेट 67.2 डेसिमीटर क्यूब ऑफ O2. याचाच अर्थ त्यांनी दिलं आपल्याला 6.72 साठी किती KClO3 लागेल, तर मला X मानूया. X ग्रॅम ऑफ KClO3 विल लिबरेट 6.72 डेसिमीटर क्यूब ऑफ O2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. जसं बघा, हा 6.72 इथे 245ला मल्टिप्लायला जाईल, तर हा X इकडे 67.2ला, बरोबर. मग X इंटू 67.2 इज इक्वल्स टू 245 इंटू 6.72. हे बघा, आलं. आता हा मल्टिप्लाइड 67.2 इथे मल्टिप्लाइड आहे, इथून मल्टिप्लाइड क्वांटिटी इकडे पाठवली तर डिवाइड होणार, म्हणजेच आपल्याला एक्सचा फॉर्म्युला मिळाला. एक्स इज इक्वल्स टू 245 इंटू 6.72 अपॉन 67.2. आता थोडीशी ॲडजस्टमेंट केली तर आन्सर मिळून जात आहे. बघा, ही संख्या किती आहे, 67.2. सपोज मी याचा एक डेसिमल पुढे घेतला, म्हणजे तो पण होणार आहे 67.2. म्हणजे मी ही संख्या एकाने वाढवतोय, तर ही संख्या एकाने कमी करून टाका, बरोबर. मग 24.5 करा, म्हणजे हा 67.2 होणार. 67.2 67.2 कॅन्सल, हा एक डेसिमल मागे केल्यामुळे झाला होता 24.5 ग्रॅम. त्या पद्धतीने तुम्ही आन्सर काढू शकतात किंवा इथून पण काढू शकतात मुलांना. हे बघा, जर 67.2 होता तर 245 आला, एक डेसिमल मागे केला, मग किती आला, 20. इथून पण एक डेसिमल मागे केला, शेवटी डेसिमल असतो ना, तो मागे करा, 24.2. समजा 0.672 जो विचारला असता तर तुम्ही बघायचं, 0.672 साठी तुम्ही किती डेसिमल मागे जाणार आहेत, 1 2 डेसिमलला, मग इथून पण 2 डेसिमल मागे गेला असता तर तुम्हाला आन्सर मिळून गेलं असतं 2.45. ओके, आता पुढचा न्यूमेरिकल. Calculate the number of atoms of hydrogen present in 5.6 gram of urea. युरिया आपल्याला दिलेला आहे. ऑल्सो कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ नायट्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन. हायड्रोजनचं तर कॅल्क्युलेट करूच, त्याचबरोबर नायट्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजनचे पण नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करा. नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय असतो मुलांनो, की नंबर ऑफ मोल्सला जर ॲव्होगॅड्रोज नंबर ने जर मल्टिप्लाय केलं 6.023 इंटू 10⁻23 ने जर आपण नंबर ऑफ मोल्सला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स मिळतात. ओके, तर मग आपण त्याच पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. त्याआधी 5.6 ग्रॅम ऑफ युरिया दिलाय, गिवन मास दिलाय, मोलर मास ऑफ युरिया काढावं लागेल तरच मला नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया मिळतील. चला मग कॅल्क्युलेट करूया 5.6 ग्रॅममध्ये किती नंबर ऑफ मोल्स असतील. मास ऑफ युरिया 5.6 ग्रॅम. मोलर मास ऑफ युरिया, युरियाचा फॉर्म्युला त्याच्यासाठीच दिला होता की आपण त्याचं मोलर मास 60 ग्रॅम पर मोल कसं ते कॅल्क्युलेट करू शकू. नायट्रोजन असतो 14 ग्रॅम, हायड्रोजन असतो 1 ग्रॅम, हायड्रोजन 2 आहेत म्हणजे 2 ग्रॅम आणि हे 14 ग्रॅम झाले 16 ग्रॅम. 16 ग्रॅम 2 वेळेस आहेत म्हणून 16 इंटू 2. कार्बन आहे 12 ग्रॅम, ऑक्सिजन आहे 16 ग्रॅम.
ॲडिशन करा 60 ग्रॅम. पुन्हा बघा नायट्रोजन 1 आहे 14, हायड्रोजन 2 आहे 2, 14 प्लस 2 16, 16 2 वेळेस आहेत म्हणून 16 इंटू 2. कार्बन असतो 12 ग्रॅम, ऑक्सिजन असतो 16 ग्रॅम, ॲडिशन केली 60 ग्रॅम पर मोल. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला गिवन मास ऑफ युरिया अपॉन मोलर मास ऑफ युरिया. बरं, मग गिवन मास किती 5.6, मोलर मास किती आलं 60, दोघांचं डिव्हिजन केलं, आन्सर आलं 0.0933. पण हे एका मोलसाठी. ओके, मग एका ॲटमसाठी पण, मग एक ॲटमला जर काढायचं असेल तर तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. पण आपण त्याच्यामध्ये बघूया की किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत. नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. एन ए म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबर. नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. एका युरियामध्ये किती ॲटम्स आहेत ते आपल्याला घ्यावे लागतील. बघूया, एक मॉलिक्यूल ऑफ युरिया किती हायड्रोजन ॲटम्स कॅरी करतो 4. कसं, हे बघा 2 इंटू 2 4 हायड्रोजन ॲटम्स. किती ऑक्सिजन कॅरी करतो बघा, युरियामध्ये ऑक्सिजन किती 1. किती कार्बन कॅरी करेल 1. तर नायट्रोजन किती कॅरी करतो युरिया, एक युरिया नायट्रोजन किती कॅरी करतोय 2. तुम्हाला ही संख्या जर माहिती असेल तर तुम्ही हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन यांचे ॲटम्स काढू शकतात बाय युजिंग धिस फॉर्म्युला. फक्त हायड्रोजन, एका हायड्रोजनसाठी तुम्ही हे काढू शकले असतात. 4 हायड्रोजन आहे म्हणून याला 4 ने मल्टिप्लाय करायचं. इथे 1 आहे तर काही गरज नाही, 1 आहे काही गरज नाही, 2 आहे तर 2 ने मल्टिप्लाय करायचं. कसं सॉल्व्ह करूया. नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया इज इक्वल्स टू 4 इंटू 4. का केलं बरं, 4 का केलं, कारण की एक हायड्रोजन ॲटम राहिला असतं तर काही प्रॉब्लेम होता, पण तिथे 4 हायड्रोजन ॲटम्स आहेत. मग 4 हायड्रोजन ॲटमचे नंबर ऑफ मोल्सला ॲव्होगॅड्रोज नंबरने मल्टिप्लाय करायचं, कारण की एका हायड्रोजनसाठी नंबर ऑफ मोल्स आलं. 4 हायड्रोजनसाठी 4 इंटू 0.933 येतो 0.3732. वापस या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, आन्सर मिळतं 2.247 इंटू 10⁻23. तुम्ही नसाल तर हे आन्सर आलं कसं, तुम्ही लॉग कॅल्क्युलेशन करू शकतात. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लॉग कॅल्क्युलेशनची लिंक टाकून दिलेली आहे, तिथनं तुम्ही बघू शकतात की जसा 0 आहे तर कॅरेक्टरिस्टिक बार 1, इथे एक अंकी संख्या आहे 6 पॉईंट म्हणून कॅरेक्टरिस्टिक 0. 37चा 3 मध्ये लॉग बघणार, 60चा 2 मध्ये लॉग बघणार, गुणाकार आहे म्हणून दोघांच्या लॉगची ॲडिशन करणार, ॲडिशन करून अँटी लॉग बघा, म्हणजे तुम्हाला हे आन्सर मिळेल. सिमिलरली नायट्रोजनसाठी जसं नायट्रोजन 2, हायड्रोजन 4 होते म्हणून 4, तर नायट्रोजन 2 होते म्हणून 2 ने मल्टिप्लाय केलं. यांचं मल्टिप्लिकेशन झाल्यावर आन्सर येतं 0.1866, त्याला 6.022 ने मल्टिप्लाय करा, आन्सर येतं 1.124 इंटू 10⁻23. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया. एकच ॲटम होतं ना कार्बन, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही डायरेक्टली नंबर ऑफ मोल्सने ॲव्होगॅड्रोजला मल्टिप्लाय केलं तरी चालेल. आन्सर येतं 0.562 ग्रॅम इंटू 10⁻23. ओके, 0.562 इंटू 10⁻23. लास्ट ऑक्सिजन ॲटम्स. ऑक्सिजन पण एकच होता म्हणून 0.0933 इंटू 0.62 इंटू 10⁻23 केला तर तेच आन्सर येणार आहे 0.562 इंटू 10⁻23. ओके, हे नंबर ऑफ ॲटम्स आहेत सर्व. पुढचं एक्सरसाइजचा क्वेश्चन. Calculate the mass of sulfur dioxide produced by burning 16 gram of sulfur in excess of oxygen in contact process. Average atomic mass of sulfur दिले 32U आणि ऑक्सिजनचं दिले 16U. ज्यावेळेस मी मोलर मास कॅल्क्युलेट करेल तर हे ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेणार. तर त्यांनी आपल्याला सल्फरचं गिवन मास किती दिलं आहे ऑलरेडी 16 ग्रॅम. मग सोल्युशनमध्ये लिहिताना तेच करूया. मास ऑफ सल्फर दिले 16 ग्रॅम. रिॲक्शन बघा, सल्फर ज्यावेळेस एक्सेस ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो तर सल्फर डायऑक्साईड प्रोड्यूस करतो. एक सल्फर म्हटलं तर 32 असतो म्हणून 32 ग्रॅम. एक ऑक्सिजन 16 तर 2 ऑक्सिजन 32 ग्रॅम. मग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मासनुसार 32 + 32 किती SO2 तयार होणार आहे 64 ग्रॅम. मग हे कसं वाचू शकतो आपण की 32 ग्रॅम ऑफ सल्फर combined with 32 gram of oxygen, it forms 64 gram of sulfur dioxide. बघा 32 gram of SO2 म्हणजे S combined with 32 gram of O2 gives 64 gram of SO2. जर मी 16 ग्रॅम घेतला म्हणजे मी याला हाफ केलं तर हा पण हाफ होणार, हा पण हाफ होणार. म्हणून बघा 32चा 16 केला, इथे पण 32चा 16 तर 64चा 32. म्हणून 16 ग्रॅम ऑफ सल्फर कंबाईन विथ 16 ग्रॅम ऑफ O2 टू फॉर्म 32 ग्रॅम ऑफ SO2 हे त्याचं आन्सर आहे.
नेक्स्ट, तर या पद्धतीने आपण ही न्यूमेरिकल सॉल्व केली. तर न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला कुठलीही काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात, किंवा तुम्ही जर नंबर माहिती असेल तर नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. आपल्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय स्टुडंट्स, थँक्स फॉर वॉचिंग.